संतोष देशमुख यांची अमानुष हत्या केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। त्यामुळे आंबेजोगाईकर म्हणून व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी सर्वांनी आंबेजोगाई कडकडीत बंद करत झालेल्या हत्याकांडाचा जाहीर निषेध केला आहे। या माणसाला क्रूर प्रकारे मारल्या जाते आणि त्याच्या शेवटच्या क्षणाला तो आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याच्या तोंडात लघवी केल्या जाते। त्याला मानववाद म्हणायचं का जनावरवाद म्हणायचं हा प्रश्न आहे। मित्रांनो, राजीनामा घेणं किंवा आमदारकी सोडणं हा महत्त्वाचा नाही, याचा त्याचा बदला कसा घेता येईल हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज आपल्या डोळ्यासमोर आहे त्या संतोष देशमुखचे 2 मुलं आज मरेपर्यंत त्याच्या बापाला कसं मारलं हे त्याच्या हृदयामध्ये सतत ठाम मांडून राहणार आहे। कसं जगावं त्या पोरांनी, कसं जगावं त्या मुलीनं, त्या मुलीचं शिक्षण, ते मुली उच्च शिक्षणाकडे जाण्याच्या मार्गावर असताना तिच्या वडिलाची हत्या होते, हे किती भयानक आहे। आज या लहान चिमुकल्या मुलांचं कोण वारस आहे, तर तुम्ही आम्ही सर्व वारस झालं पाहिजे, हे माझी भूमिका आहे। मी कालच केजला बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही सर्व दलितांनी या क्रूर हत्या करणाऱ्याच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व आपल्या संतोष देशमुखच्या पाठीमागे आम्ही सर्व उभा आहोत तुमच्या बरोबर। तुम्ही आम्ही सर्व जात पात धर्म विसरून अगोदर एकच म्हणेन की संतोषांना आम्हाला माफ करा, कारण या निष्ठूर झालेल्या पाषाण हृदयी समाजामध्ये आम्ही खरंच शंड झालोत असं वाटायला। काल ज्यावेळेला हे सगळे व्हिडिओ म्हणा फोटो ज्यावेळेला पाहिले इतकं अस्वस्थ झाले की म्हणजे अक्षरशः म्हणजे मी तर कालच रात्रीच म्हणालो होतो की ढसा रडून सुद्धा मन मोकळं झालं नाही आणखी, म्हणजे इतकं अस्वस्थ झाले। आणि खरंच म्हणजे त्या स्पीड ब्रेकरवर पैसे मागणाऱ्या छक्क्यापेक्षा आमच्या अवलादी म्हणजे इतक्या शंड झाल्यात, स्वतःला लाज वाटायली की इतक्या क्रूरतेनं संतोषांनाचा त्या ठिकाणी खून करण्यात आलाय की आज तक इतिहासामध्ये अशी घटना कधी जेवढी क्रूरपणे मारलेलं त्याचं वर्णनही करता येत नाही, शब्दात वर्णन करता येणार नाही। म्हणूनच मी म्हणतोय की आम्ही खरंच शंड झालो, पण आता नाही। आता जर कुठल्याही समाज बांधवावर जर अशा प्रकारे डोळाही वर करून बघाल तर याद राखा, आता सगळे एक आहोत। ही कुठल्या जातीपातीची लढाई नाही, ही निष्ठुर आणि क्रूर मानसिकतेची लढाई आहे। या भडव्यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही। त्यामुळं आता हा बीड जिल्हा, अरे लाज वाटते, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य हे बीड जिल्ह्यात हे लोकशाहीचं राज्य आहे का? हे सगळं उलटून पाडायचंय। या भडव्यांना आता माफी नाही, बस एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आमचं समाधान नाही, कारण ही घटना आश्रयाशिवाय होणं शक्य नाही। अरे मोठे गँगस्टर सगळे पूर्ण उभ्या भारतानं बघितलेत, जगानं बघितलेत, कुणीतरी कुणाला पोचलेलं आहे आणि फक्त राजीनाम्यावर समाधान नाही, तर त्यामध्ये जी मागणी केलेली आमच्या जरांगे पाटलांनी तीच मागणी आमचीही कायम असणार आहे। 6 आरोपी करा, बस। मुंडेचा राजीनामा ही उशिरा घेतलेला सरकारचं शहाणपण आहे असं वाटतं का? काय नाही घेतलं, काय देणं घेणं त्यांच्या राजीनाम्यावर आम्हाला? आमचं लिकरू गेलं, अशा कित्येक लेकरं त्यांनी मारलेत, त्यांचा राजीनामा घेतला ती मजेत राहणार आहेत, त्यांच्या घरचं काही वाईट होणार नाही, त्यांचं चूल बंद पडणार नाही। ती बंद पडली ती संतोषांसारख्या त्यांचे खून झाले, त्यांच्या चुली बंद पडल्यात, त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं त्या जनतेला काही देणं घेणं नाही। आले काय मोठे झाले काय, आम्हाला काय देणं घेणं त्यांचं? जसंही लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, विनंती केल्याबरोबर प्रत्येकानं बंद ठेवला, त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार आणि धन्यवाद मानतो। आमचं एकच म्हणणं आहे, नुसता महाराष्ट्र बीड जिल्हा नाही तर या देशामध्ये या जगामध्ये हळहळ व्यक्त करतायत अशी निष्ठुर फोटो बघितल्यानंतरच लक्षात येत आहे। अहो, एखादा माणूस पडला तर आपण त्याला पाणी शंका पडता, अरे त्या माझ्या पटात आलेले आहेत का, हळदीला देतो तुम्हाला, हे आम्हाला आता असं आमच्या मनाला वाटते। त्या क्रूर त्या हत्या त्या नराधामानं केली, हे फोटो मात्र त्या ठिकाणी झोपले नाही। आणि बीड जिल्हा बघ जे झाला ते अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांनी आम्हाला फक्त विनंतीवर सर्व या कार्यकर्त्यांच्या अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांनी बंद केलं।
त्यामुळे त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि अशा त्या क्रूर ज्यांनी हत्या केली त्यांना मरे नाही, त्यांना एखाद्या चौकात आणून दगड मारून जसं त्यांनी छळ करून मारे त्याप्रमाणे या आरोपींना छळ करून त्यांना मारलं पाहिजे. आमच्या ठिकाणी मागणी आहे. या दंडशाहीला आणखी राज्य आश्रय देते, त्यामुळे या राजीनाम्याने आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि यांना सर्वांना यांच्या बी टीमला केलं पाहिजे आणि या आकाच्या आमची मागणी आहे.